श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे. देवापाशी दिवा लावल्याने केवळ देवाराच नव्हे तर आपले अंतर्मन देखील उजळून निघते. मन प्रसन्न होते, सकारात्मकता वाढते, मनातील भीतीही नष्ट होते. तर बघा, आपण यासाठी दररोज सायंकाळी दिवा लावतो. काही जण तुपाचा लावतात तर काही जण तेलाचा लावतात. पण बघा, दर शनिवारी आपल्या शनिदेवाच्या पूजेसाठी, तसेच बघा, आपल्या घरातील काही अडचणी असतील किंवा आपल्या घरामध्ये जी दरिद्रता असतील किंवा आपल्याला शनिदोष असेल किंवा काही समस्या असतील, तर या सर्व समस्यांसाठी आपल्याला शनिवारी एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तर तो दिवा आपल्याला कशा प्रकारे लावायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, शनिवारी शनिदेवांच्या पूजेमध्ये आपल्याला आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, कारण शनिदेवांना मोहरीच्या तेलाचा दिवा अगदी पसंत असतो. त्याचबरोबर बघा, आपल्याला जर दर शनिवारी जर आपण मोहरीच्या तेलाचा हा उपाय करत असाल तर बघा, आपल्याला आणखी एक उपाय करायचा आहे. तर तो उपाय म्हणजे बघा, आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावत असताना त्यामध्ये आपल्याला लवंग टाकायची आहे. तर बघा, अशा प्रकारे जर दिवा लावला तर आपल्याला भाग्याची साथ मिळते. आपल्या घरातील दरिद्रता असेल किंवा ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील त्या सर्व निघून जातात. त्याचबरोबर बघा, आपण मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या घरात लावल्याने आपल्या घरात ज्या काही बाहेरून समस्या येतात त्या समस्या बाहेरच राहतात. आणि बघा, असा दिवा लावण्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. म्हणूनच बघा, मोहरीच्या तेलामध्ये नकारात्मकता दूर करण्याची ताकद असते. म्हणूनच आपल्याला घरामध्ये किंवा दरवाजामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. असा उपाय केल्याने आपल्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण दूर होते आणि आपल्या घरामधील वातावरण हे अगदी आनंदमयी होते. तर बघा, मोहरीच्या तेलाचा दिवा हा दीर्घकाळ टिकतो, त्यामुळे आपसुकच आपल्या घरामधील वातावरणही सकारात्मक होऊन जाते. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या परिवारामधील किंवा तुमच्या घरामध्ये जर कुणाला शनिदोषाची लक्षणे असतील तर त्या व्यक्तीने दर शनिवारी शनी मंदिरामध्ये जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा. हा दिवा लावल्याने सर्व शनिदोष हे दूर होतात आणि आपले भाग्य चमकते. त्याचबरोबर बघा, मोहरीच्या तेलाचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जर तुम्ही दर शनिवारी केला तर नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही तुमच्या बाधा असतील त्या सर्व दूर होतात. त्याचबरोबर बघा, जर आपण घरामध्ये दररोज मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या सर्व दूर होऊ लागतात. तर बघा, म्हणूनच आपल्याला दर शनिवारी किंवा दररोजसुद्धा आपण हा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. असा दिवा लावल्याने आपल्या घरातील जी काही दरिद्रता असेल किंवा जी काही आपली नकारात्मकता गोष्टी असतील, आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील किंवा आपल्या घरामध्ये पैसे तर येत असतील किंवा ते टिकत नसतील किंवा आपल्या घरामधील काही वाद असतील ते सर्व दूर होतात. कारण बघा, मोहरीच्या तेलामध्ये ह्या नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्याची ताकद असते. म्हणूनच दर शनिवारी किंवा रोजच्या पूजेमध्ये सुद्धा आपण मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता. त्याचबरोबर बघा, शनिदोष असेल किंवा शनीची 7.5 असेल अशा व्यक्तींनी तर दर शनिवारी जाऊन शनिदेवांच्या समोर हा मोहरीचा तेलाचा दिवा अवश्य लावा. असे केल्याने त्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्यांचे कामेसुद्धा होऊ लागतात. तर बघा, प्रत्येक कामामध्ये यशप्राप्तीसाठी आपल्याला या मोहरीच्या तेलाचा दिव्याचा उपाय हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील प्रत्येक कामामध्ये आपल्या नशिबाची साथ मिळते आणि आपले भाग्यही चमकून निघते. म्हणूनच बघा, दर शनिवारी किंवा दररोजसुद्धा तुम्ही हा मोहरीच्या तेलाचा उपाय करू शकता. जर तुम्हाला दररोज हा तेलाचा दिवा लावणे शक्य होत नसेल तर तुम्ही दर शनिवारी शनी मंदिरामध्ये जाऊन हा दिवा लावू शकता. त्याचबरोबर बघा, जर आपण दररोज मुख्य दरवाजाबाहेर किंवा मुख्य दरवाजासमोर जर हा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर संपूर्ण बाधा किंवा ज्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा ज्या काही बाहेरून निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करते ती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. ज्या काही वास्तुदोष असेल किंवा ग्रहदोष असतील ते सर्व ग्रहदोष दूर होतात आणि आपल्या घरामध्ये आनंदमयी वातावरण निर्माण होते. म्हणूनच बघा, हा मोहरीच्या तेलाचा उपाय तुम्ही नक्की करून पहा. आपल्याला हळूहळू याचे अनुभव दिसू लागतील. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही हा दिवा लावला तर नक्कीच आपल्याला आपल्या कामामध्ये आपल्या भाग्याची साथ, आपल्या नशिबाची साथ मिळते आणि आपले भाग्य उजळून निघते. त्याचबरोबर शनी महाराजांची सुद्धा आपल्यावर कृपादृष्टी राहते आणि आपली सर्व कामे हे पटापट होतात आणि आपल्यावर त्यांचा कृपाशीर्वाद राहतो. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही शनिवारीपासून हा उपाय चालू केला तर नक्कीच तुमच्या समस्या दूर होतील. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.